आणि राजकीय वर्तुळातली बातमी आहे। उद्धव ठाकरे सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची पाहणी करता, स्मारकाची पाहणी करता आहेत आणि पाहणी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी सुरू आहे। स्मारकाचं उद्घाटन कधी होणार या संदर्भात अजूनही तारीख पुढे आलेली नाहीये। खरं तर ही तारीख पुढे ढकलली गेलेली होती आणि आता स्मारकाचं काम नेमकं कुठेपर्यंत आलेलं आहे या संदर्भात पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। तर महापौरांच्या बंगल्यामध्ये जिथे आधी जुनं निवासस्थान होतं त्या ठिकाणी स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी माध्यमांबरोबर काही बोलणार का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। स्मारकाची प्रतीक्षा अनेक शिवसैनिकांना आहे, राज्यभरातल्या शिवसैनिकांना आहे। स्मारक कधी होणार या संदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही। मात्र स्मारकाचं जे उद्घाटन होणार होतं ते आता लांबणीवर पडलेलं आहे आणि त्याच कामाची पाहणी करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर आहेत आणि उद्धव ठाकरेंचा जो पाहणी दौरा सुरू आहे त्यावर लक्ष ठेवून सीमा आता उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। कुठपर्यंत काम आलं याचा आढावा घेतात, काय नेमके आपल्याकडे तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी बांधकाम जे आहे ते सुरू आहे आणि लवकरात लवकर स्मारक पूर्ण व्हावं यासाठी उद्धव ठाकरे हे सातत्यानं आतमध्ये बैठका जे आहेत ते घेताना पाहायला मिळत आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या वर्षामध्ये जास्तीत जास्त काम पूर्ण झालं पाहिजे अशी भावना सध्या उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या अंतर्गत जे आहे ते सुरू आहे। आता आपल्याला माहिती आहे की पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे। 250 कोटी रुपये खर्च झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये। MMRDच्या वतीनं सध्या स्मारकाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या टप्प्याचं काम हे किती वेगाने झालं पाहिजे, काय काय त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, काय काय बदल आहेत, या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालून आहेत। उद्धव ठाकरे यांनी आता काही वेळापूर्वीच अनौपचारिक बातचीत करत असताना त्यांनी माध्यमांना सांगितलं की आता दररोज कामासंदर्भातल्या बैठका ज्या आहेत त्या या ठिकाणी पार पडणार आहे। आम्ही सातत्यानं या कामावरती लक्ष ठेवून आहोत। उद्या सुद्धा स्मारकाच्या पाहणीसाठी आणि बैठकांसाठी आम्ही इथे दाखल होऊ। त्यामुळे दररोज आमच्या आता या बैठका ज्या आहेत त्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे लवकरात लवकर म्हणजे 2027 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण व्हावं अशी भावना आहे आणि त्याच वेगाने सध्या MMRDच्या वतीनं स्मारकाचं काम जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला टप्पा जो अतिशय महत्त्वपूर्ण होता तो पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे याच्यामध्ये बारीक लक्ष देऊन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बैठकीला आतमध्ये सुरुवात झालेली आहे आणि उद्या सुद्धा या संदर्भातली बैठक स्मारकामध्ये पार पडेल। उद्या देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आता कशा पद्धतीनं किती वेगानं काम सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 2022 मध्ये खरं तर काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। काही कारणास्तव वेळोवेळी विलंब जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं, म्हणजे कामाला दरवेळी काही ना काही त्याच्यामध्ये अडथळे आले आणि वेगवेगळ्या कारणास्तव कामाला विलंब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेत आणि तशा अनुषंगाने बैठका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या आहेत। ठीक, धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि स्मारकाच्या उद्घाटनाची अर्थातच आता प्रतीक्षा असणार आहे, मात्र काम जलद गतीनं व्हावे यासाठी उद्धव ठाकरेंचे आता हे प्रयत्न सुरू आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। शिवाजी पार्कचं मैदान आणि अरबी समुद्र याच्या मध्यभागी असलेला जुना महापौर निवास या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होतं, त्याच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे पोहोचले।